आपले स्वराज्याचे रक्षक धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे। आज या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना सर्व जनतेना या ठिकाणी या जयंतीनिमित्त शुभेच्छा देईल। आणि ही जयंती साजरी करत असताना या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं जे औरंगाबाद नाव होतं याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालं आणि त्यानंतर आज पहिल्यांदा आपण ही संभाजी महाराज जयंती या ठिकाणी साजरी करतोय। खरं तर आज आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे। या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, स्वर्गीय अजितदादा असतील, यांनी त्यावेळेस या जिल्ह्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर केलं। त्यानंतर आज आपण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतोय। ज्यावेळेस आपण या पैठण शहरामध्ये जयंती साजरी करणार तर त्या ठिकाणी आपण ठरवलं या ठिकाणी सर्व शिवसैनिक असतील, विलास भुमरे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील, सर्व आमचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी सर्वांनी ठरवलं का या ठिकाणी आपल्याला पैठण शहरामध्ये ज्या संभाजीनगरचं आपल्या जिल्ह्याचं नामकरण झालं आणि त्यानंतर पहिली आपण जयंती साजरी करतोय तर ही जयंती आगळीवेगळी साजरी त्या ठिकाणी झाली पाहिजे। या ठिकाणी आमचे सहकारी आमचे मित्र उद्देश पगळ हे गेवराईचे आणि यांना मी त्या ठिकाणी फोन केला की आपल्याला पैठण शहरामध्ये संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची आणि या ठिकाणी आपल्याला मोठे त्या ठिकाणी रेखाचित्र संभाजी महाराजांचं जयंतीनिमित्त उभारायचं आहे। तर त्या ठिकाणी आपण ठरवलं या ठिकाणी वयाच्या माध्यमातून हे रेखाचित्र जवळपास 21,000 वयाच्या माध्यमातून हे रेखाचित्र उभारले गेलेले आणि ज्यावेळेस या वया आपण कारण की जून मध्ये आता शाळा सुरू होणार आहे, निश्चित आपल्या गोरगरिबांचे विद्यार्थी जे असतील त्यांना या वयाचं देखील त्या ठिकाणी वाटप होणार आहे। म्हणून आपण खऱ्या अर्थाने आज आपल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतोय। या ठिकाणी ढोल ताशात आपण जयंती साजरी न करता या ठिकाणी शैक्षणिक अर्था बी वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हे रेखाचित्र या ठिकाणी उभारलेले आहे आणि याचं गिनीज बुक मध्ये या ठिकाणी नोंद होणार आहे आणि आपण नाथ मंदिर परिसरात हे रेखाचित्र उभारण्याचं काम केलेले एक अतिशय आगळी वेगळी मी खरं तर आमच्या सर्व टीमचे धन्यवाद देईल। आमचे नगरसेवक असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्व शिवसैनिक असतील, विलास भुमरे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असतील, यांची देखील मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देईल। कारण की यांनी या ठिकाणी जवळपास 6 दिवसापासून मेहनत घेऊन त्या ठिकाणी हे रेखाचित्र उभारण्याचं काम केलेलं आहे आणि या विधानसभेच्या लोकप्रतिनिधी म्हणून माझे सहकारी उद्देश पगळ ज्यांनी ही संकल्पना सुचवली यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल। काही एक अतिशय चांगलं रेखाचित्र या ठिकाणी आपण उभारलं। मी खरं तर या ठिकाणी ज्या तरुणांनी मेहनत घेतली त्यांची देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल, आभार व्यक्त करत आणि आज या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देईल। आणि निश्चित या जयंतीचे आपण जे रेखाचित्र उभारलं या वयाचा गोरगरीब विद्यार्थ्याला त्या ठिकाणी निश्चित फायदा होईल। ही खरी आपण जयंती साजरी करतो, याचा अर्थ आम्हाला सार्थ अभिमान आहे। आज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धर्मवीर संभाजी महाराज की जय।